श्री स्वामी समर्थ. तर सकाळची वेळ 5:30 वाजता मी उठून आंघोळी केलेली होती आणि मी किचन पुसायला घेतलेलं सकाळी सकाळी. कारण आहे ना झुरळ फिरतात कधी कधी, ते मला आवडतच नाही घाण, म्हणून मी सकाळी पहिले उठलं की आंघोळी ती करते, नंतर ना किचन सगळं पुसून घेते. किचन पुसलं की म्हणजे आपल्या उलातनं किंवा काय डिश वगैरे ठेवायला बरं पडतं. आणि सर्वज्ञ उठलेला होता आणि आंघोळीला निघाला होता. आणि मी म्हटलं आता कणिक मळावी पहिले, नंतर ना भाजी बनवते. मी कणिक मळायला घेतली. आणि भाजी तर मी आज हुलग्याचीच बनवणार होती, कारण भाजी मी बाहेरनं मार्केटला गेलीच नव्हती, कारण त्यांनी आणलेला होता हुलगा 20 रुपयाचा, तोच मी करणार होती. आणि मी कणिक मळायला घेतली. आणि सकाळी कसं आता जरा थंडी थोडीशी वाढली, असं उठू वाटत नाही, कारण उशीर होते, 12-1 वाजतात कधी कधी झोपायला, त्यामुळे सकाळी सकाळी उठू वाटत नाही. पण तरी पण गजर झाला की एक काळजी असते ना, किंवा मुलाला शाळेत पाठवायचं, उठलंच पाहिजे, त्याला डबा दिलाच पाहिजे. मग त्याच्या आशेनं म्हणजे असं मनात विचार येतात की उठलंच पाहिजे, मग उठावंच लागतं 5:30 वाजता. जर उशीर झाला ना उठायला तर एकदम गडबड होत असते माझी. आणि तर आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे केसासाठी, ज्यांची केस बघा जास्त गळतात किंवा कोंडा होतो. कारण कोंडा झाला ना केसात की केस गळतातच. त्याच्यासाठी मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे, तर तो तुम्ही उपाय करा. आता हा म्हणजे तुम्हाला असं कंटाळा करू नका, तुम्ही उपाय करा, म्हणजे तुम्हाला अनुभव येईल की बाबा की ह्याच्यामुळे आपली केस कशी चांगली झाली, दाट झाली केस किंवा गळत नाहीत. तर मी बघा हुलग्याची भाजी बनवते. तर मी कांदा, टोमॅटो, लाल तिखट, घरचा मसाला, चटणी आणि मीठ टाकलेलं, हळद पण टाकली होती नंतरनं. आणि हुलग्याची भाजी म्हणजे जास्त करत नाही, कारण जास्त खात नाही कोण, पण आईसाठी आणलेली होती. पण आई गेली गावाला, मग ती फ्रीजमध्ये तशीच होती. मग मी नंतरनं केली, तरी 2-4 दिवस तर फ्रीजमध्येच होती कारण माझ्या लक्षातच नाही ती भाजी आहे म्हणून. तरी चांगलीच होती, अशी काही वाळली नव्हती. मग मी चपाती करायला घेतली म्हटलं पटकन त्याच्यासाठी 2 चपात्या कराव्यात आणि डबा भरून द्यायचा. तो गेला ना म्हणजे माझं टेन्शन नाही, मग बाकीचं काय आपण नंतरनं चपात्या लाटल्या तरी म्हटलं चालते. जर काय व्हिडिओमध्ये चुकत असलं तर मला कमेंटमध्ये सांगा, लाईक पण करत जावा, कारण जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तर मी तसा व्हिडिओ पण करेन ना, अजून काहीतरी चांगलं. मला काही राग येणार नाही, पण अजून पण चांगलं मी तुमच्यासाठी नवीन असे उपाय तुमच्यासाठी आणेल, म्हणजे दाखवेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर तुम्ही ते मला सांगा जा कमेंटमध्ये. आणि सर्वज्ञाचा म्हणजे 2 चपात्या झाल्या, सर्वज्ञाचा डबा भरायचा होता. तर दुसरी चपाती म्हणजे मी भाजतच होती, आणि ती हुलग्याची भाजी पण आलेली शिजत, कारण मी लपतबीज करणार होती, कारण सुकी ना अशी गिळतच नाही लवकर. मग त्यांच्या डब्याला पण मी जरा अशी लपतबीज देणार होती. सर्वज्ञ पाण्याची बॉटल भरत होता, बॅग भरून झालती त्याची, आणि पाण्याची बॉटल भरायला आलेला होता. आणि त्याला मी टिफिन शोधायला लावलेला होता. पाण्याची बॉटल भर म्हटलं आणि टिफिन शोध. तर तो भांड्याच्या ह्याच्या जाळीत बघायला गेला तर त्याला सापडलीच नाही. शेवटी मला मागं वळून बघायला लागले की अरे तो तिथे म्हणून, तेव्हा सापडलं. त्याला जवळ असली ना वस्तू कधीच सापडत नाही, आणि काय होतं गडबडीत तो जास्तच करतो, मग त्याला काहीच सापडत नाही. मग मला असं त्याला ओरडायला लागतं, अरे तिथंच आहे बघ म्हणून. मग त्याला सापडला डबा, नंतर त्या डबा मी भरला. ती हुलग्याची भाजी पण अशी हीच दिली करून, जरा अशी पातळ लपतबीज दिली करून त्याला. मग नंतरनं म्हटलं बाहेरचं तुम्हाला दाखवते. सकाळी 6:30 वाजलेले होते. सकाळीचं वातावरण कसं गार मस्त वाटतं ना, असं गारवा. मी दरवाजा उघडला की घरात गरमी असते आणि बाहेर एकदम गार वाटतं. आणि मी रात्री शूज आणलेले होते, सॉक्स आणलेले होते, तर तो घालत होता. आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. का हे रीटा आहे, हे आवळा आहे, आणि ते शिकक आहे. तर हे पाण्याचं एवढी शिकक आहे, पण मी तुम्हाला मी पुड्या फोडून ताटात तुम्हाला दाखवण्यासाठी केलेत. हे पुड्या मी फोडलेले आहेत. आता एक अजून काहीतरी होतं पण ते मला नाव येत नाही सांगायला त्याचं काय आहे ते, पण मी म्हटलं तुम्हाला हे 3 महत्त्वाचं तरी सांगते. मग एवढं पाणी घेतलं मी ह्या वाडग्यात, आणि
एवढे शिकाकाई घेतले. म्हणजे आपल्याला कसं ते थोडं थोडंच वापरायचं, जास्त वापरायचं नाही ते, कारण आपल्याला ते कसं 1 महिना तरी पुरलं पाहिजे असं. ते मटेरियल मी पुड्या आणल्यात ना, त्या पुड्या कितीच्या आहेत मला माहीत नाही, पण मी तुम्हाला नंतरनं त्या पुड्या आणल्या ना, मी तुम्हाला नंतरनं त्याची प्राईस सांगेल. ते दुकानात आयुर्वेदिक दुकान असतं ना, तिथं बघा भेटतं. फक्त केसाचं सांगायचं की केसाला आम्हाला लावायला रीटा, शिकाकाई, ते आवळा पाहिजे तर ते लगेच देतात. ते आयुर्वेदिक मेडिकल असतं ना, तिथं भेटतं ते बघा. कारण मला पण नव्हतं माहीत, माझ्या मैत्रिणीनं दाखवलं मला दुकान. मग मी तिथं गेली आणि मला जे पाहिजे ना ते काय ते आणलं घरी. म्हणजे मी तुम्हाला एक दिवशी तो एक व्हिडिओ दाखवेल की त्या पुड्या कोणत्या कोणत्यात. अजून एक पुडी आहे आणि हो का, मी हे रात्रभर भिजत घातलेलं होतं. आवळा, रीटा, शिकाकाई, आणि हे ना मिक्सरमध्ये काढायचं आहे. मिक्सरमध्ये असं बारीक करायचं आहे. आणि हे मिश्रण आहे ना त्या वाडग्यातलं ते तसंच ठेवायचं, वतून द्यायचं नाही. कारण आपल्याला हे असं मिक्सरमधून बारीक केलेलं हे बारीक केलेलं मिश्रण आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये टाकून ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे नाही सगळं एकजीव करायचं आहे त्या पाण्यामध्ये. म्हणजे हे बघा ना कसं झाले, फेस आला आहे त्याला. म्हणजे जसा शॅम्पूला येतो ना तसा फेस आला आहे त्या रीटाला, त्या शिकाकाईला, आवळ्याला. हे ना खरंच केसासाठी ना म्हणजे उपाय. कटाळा करू नका. कटाळा केला ना तर मग तुम्हाला जर केस चांगले करायचे असले तर हा तुम्ही उपाय करा, म्हणजे कराच, मी सांगते ते. कारण खरंच हे चांगलं आहे. हे कसं आहे माहिती आहे, हे नैसर्गिक आहे. ह्याच्यामध्ये काय भेळमिसळ, केमिकल वगैरे काहीसुद्धा नाही. हा आपल्या घरच्या घरी उपाय आहे आणि तुम्ही करा. जर केस तुमची गळत असतील किंवा कोंडा झाला, असं कोंडा झाला ना केस गळणार म्हणजे गळणारच, हे 100%. तर मी असं काहीतरी एक पिशवी होती, मी फाडली ती आणि नंतर त्याच्यामध्ये ते मिश्रण ओतलं. आणि कसं लावायचं तुम्हाला सांगते. आता हे गाळून घेतलं आहे आणि आता आपण काय करतो, आदल्या दिवशी हे लावतो, तेल लावतो ना केसाला. आता हे ना कसं तेलकट निघत नाही. मग ह्याच्यामध्ये ना एक शॅम्पूची पुडी टाकायची, एकच टाकायची आणि अशी हलवून द्यायची आणि हे केस आहेत अशी चांगली धुवायची. हो का, मी असं घेतलं आहे बघा, सगळं गाळून चांगलं पिळून घेतलं आहे. असं पिळून सगळं घ्यायचं आहे. त्यातनं सगळं सुकून निघालं पाहिजे, काय एक थेंब पण पाण्याचं राहिलं नाही पाहिजे. असं मी ते पिळून घेतलं आहे बघा. तुम्ही पण तसंच करा. आणि एक शॅम्पूची पुडी टाकायची. खरं सांगते तुम्हाला, म्हणजे जे आपण तेल लावलेलं असतं ना आदल्या दिवशी, केस उद्या धुवायचेत म्हणून, तर ते ना तेलकटपणा निघून जातो. त्याला काही इफेक्ट होणार नाही, काय नाही. आणि केस तुम्ही हे आठवड्यात एकदा करा, आठवड्यातून एकदा करा. तर का मी केस धुतली चांगली. जसं आपण रोज केस धुते ना तसंच केस असं थोडं थोडं पाणी ओतून ते मिश्रण आहे ना असं ओतून घ्यायचं आहे. तर माझी अशी केस तरी मी ना आत्ता म्हणजे लावायला लागली. पहिलं जर लावत असती ना, पहिलं जर मला माहीत असतं तर मी हा कधीपासूनच उपाय केला असता. आत्तापर्यंत माझी केस केवढी झाली असती. तर असे दाट केस होतात बघा, अशी चांगली, आणि गळत नाहीत, काही नाही ती बघा. खरंच तुम्ही हा उपाय करा आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक, कमेंट करा.